श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींच्या या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या सुंदर अशा अनुभवांमध्ये. त्याचबरोबर प्रत्येक स्वामी भक्तांचे स्वामी सेवा करत असताना प्रत्येक वेळी स्वामींची साथ भेटणं हे खरोखरच खूप महत्त्वाचे आहे. आणि जेव्हा स्वामींची साथ भेटते ना तेव्हा सुंदर सुंदर स्वामींचे अनुभव येत असतात आणि हेच अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात. आपल्या चॅनलवरती स्वामींचे सुंदर अनुभव ऐकण्यासाठी भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या. याने काय होईल की मी इथून व्हिडिओ सोडला की लगेचच तुमच्याजवळ पोहोचेल आणि तुम्हाला स्वामींचे अनुभव ऐकण्याची संधी भेटेल. जो स्वामींचा अनुभव तुम्हाला आवडेल त्या व्हिडिओला तुम्ही लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. चला तर मग आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव पुणे येथील कदमताईंचा अनुभव आहे. चला तर मग त्या ताईंचा अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. स्वामी समर्थ. हॅलो. हॅलो, आवाज येतोय का? हा हा येतोय येतोय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. काय मी फेब्रुवारी महिन्यात मी 17 तारखेला सिलेंडर लावलेला बरं का. हा आणि आणि 22 तारखेला मी गावाला गेली. हा आणि परत मग 22 तारखेला गेली नंतर मी लगेच माघारी आली 8 दिवसानं. हा हा. आणि आता तिथं नंतर ना आल्यानंतर ना बघा रविवारी मला वाटते मी आले असेल गावाला. कोणावर ते आणि माहित नाही. आणि नंतर ना मग त्यांचं आता हे लागलं ना युद्ध चालू झालं. हो हो आणि सिलेंडर काय भेटेना. आमचं सगळं दोन्ही सिलेंडर मोकळं झालं ना आणि एक अर्धाच होता भरलेला. हा आता काय करायचं म्हणलं. आता म्हणलं प्रगट दिन पण आलाय स्वामी समर्थांचा गुढीपाडवा आलाय. म्हणलं आता काय कसं करायचं म्हणलं. ही कसं होणार संपत तर आलाय ना. 8 दिवस मध्ये ही मध्ये झालेलं होतं. म्हणजे 17 तारखेला संपतो सिलेंडर. एकच महिना आम्हाला जातो सिलेंडर. हा एक पुढच्या जातच नाही. 17 तारखेच्या पुढं हे प्रगट दिन होता ना त्यांचा. हा आणि नंतर मग काय झालं. आता मी म्हणलं स्वामींना म्हणलं स्वामी आता तुमचा प्रगट दिन तर आलाय आणि गुढीपाडवा पण आलाय. म्हणलं सिलेंडर तर हलका लागतोय. म्हणलं आता कसं स्वयंपाक करायचा कसं व्हायचं सिलेंडर तर भेटेना. आता काय करू म्हणलं काय समजेना मला तर. म्हणलं आता तुम्हीच बघा कसं काय करायचं ते. असं मी म्हणलं. मग आता त्यांचा प्रगट दिन झाला तुम्हाला सांगते. पाडवा झाला. अरे बापरे. आणि तरी सिलेंडर संपला नाही. आणि मग एप्रिल महिन्याच्या आता हा एप्रिल चालू आहे ना. हो हा एप्रिल महिन्याच्या 6 तारखेला सिलेंडर संपला बघा. अरे बापरे. म्हणजे एवढा त्यांनी मला घालवला सिलेंडर. तुम्हाला काळजी वाटत होती ना की प्रकट दिना दिवशी म्हणजे संपू नये. संपू नये म्हणलं. आणि आपल्याला परत सिलेंडर काहीच नाही ना भेटणारच नव्हता ना. हो ना. आणि अजून पण भेटत नाहीये सिलेंडर. त्यामुळे म्हणलं आपला छोटासा आहे ते तुम्हाला सांगावा. हा नाही खूप सुंदर अनुभव आहे ताई. हा एवढा दिवस गेला म्हणलं. मग ती पण आपली प्रसिद्धीच झाली नाही का आपली थोडीफार ती काय सेवा करते तर ती त्याचं आपल्याला भेटतेच. हो ना. म्हणजे आहेच हा अनुभवच आहे. कारण तुम्ही बघा ना 8 दिवसात जिथे सिलेंडर संपणार होता तिथे महिना होऊन गेला तरी पण संपला नाही. मग तेच ना मग. हो आता फक्त 8 दिवस गावाला जाऊन झालेलं 8 दिवसाकरताच गावाला गेलते. मग तो असं किती राहणार आहे. 17 तारखेला लावलेला सिलेंडर 17 तारखेला संपतो. एक नाहीतर एकच दिवस जास्त जातो नाही तर जात नाही आम्हाला. एकच महिना सिलेंडर जातो. तर त्यांनी किती दिवस घालवलाय बघा. हो ना हो ना. हे मला सांगायचं होतं. हे बघा ना स्वामींना तुम्ही नुसतं सांगितलं आणि स्वामींनी बघा लगेचच इच्छा पूर्ण केली ताई. अहो त्याची काळजीच होती तशी मला. कारण काय सिलेंडरच माझ्याकडे नाहीये ना. हो ना बरोबर आहे ना.
आणि मी गावाला गेली नंबर काय लावला नाही. हा 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 हा. हा त्यामुळे आल्यानंतर ना बघतो तर युद्ध चालू झालं. आता काय करायचं भेटेना सिलेंडर. हो हा ना. मग त्यांना घातलं चाकळं होतं काय करू म्हणलं. स्वामी आपले ऐकतात ताई. हा ऐकतात. मग तेच म्हणलं तुम्हाला सांगावा. हा हा. तुम्ही किती तारखेला गॅस भरलेला होता ताई? 17 तारखेला लावला मी फेब्रुवारीच्या बघा. हा हा. म्हणजे 17 तारखेला लावून मार्च महिना पूर्ण झाला. हा आणि आता एप्रिल महिन्यातील आज किती तारीख आहे? 14 तारीख आहे ताई. म्हणजे 2 महिने गॅस गेला जिथे तुम्हाला महिना जात होता. महिन्यात जात होता ते. बापरे किती बघा छान. ते. हा तुम्ही ताई तुम्हाला नाव सांगायचंय का ताई तुमचं? हा मी पुण्यातनं बोलती कदम म्हणून आहे. बरं बरं चालेल. आणि तुम्ही कसे आला ताई स्वामींच्या सेवेत? नाही मी असंच म्हणजे मोबाईल बघून बघूनच आपले आले असे. अरे वा. व्हिडिओ बघून हा. व्हिडिओ बघून बघूनच आले असे. हा हा हा. काय करता सेवा ताई तुम्ही? मी 11 माळी जप करते हा. आणि तारक मंत्र आणि 3 अध्याय वाचते रोजचं. स्वामी चरित्र सारामृत. हा स्वामी समर्थांचं ते अरे वा. 4 हा. आणि आता हे 9 तारखेपासून म्हणलं चालू करावं आपलं 8 दिवस नाही का आपलं सेवा हा हा. म्हणून चालू केलेली. अरे आणि वा. अजून एक दुसरा बघा छोटासा आहे. हा ती बसून बसून नाही का आपलं हे घुटणं काय म्हणतात त्याला गुडघ्याचा घोटा हा घोटा बसून बसून आहे का नाही हा तो एकदम सुजलेला जास्त सुजलेला बरं का. हा. उठाय पण येणार बसाय पण येणार चालाय पण येणार. अरे. आणि माझी पट्टी पण एकदम टाईट झालेली. हा हा. बापरे. आता काय करावं म्हणलं मी पट्टी काढाय गेली तुझा कोंडा तुटला एवढे घट्ट झालेला तो माझा घोटा. आणि बसून बसून एवढा कसा सुजला ताई? बसून बसून मला ना पायाचा थोडासा प्रॉब्लेम आहे गुडघा दुखतो माझा. हा हा हा. त्याच्यामुळे हा. सूज आली असेल. त्यामुळे म्हणजे ते अगोदरच दुखत होता आणि ते थोडंसं म्हणजे 3 अध्याय वाचले का नाही तरी पण माझा ते दुखायचं सारखाच दुखायचा. दवाखाना केला हे केला तरी राहिलाच नाही. आता हा. काय करावं म्हणलं आणि मी केंद्र दादांचं एक ऐकलेलं हे हा हा ऐकलं त्यांनी काय सांगितलं हा. ती विभूती असते की नाही आपली त्याच्यामध्ये गोमतर टाकून आणि ती लावायची ती राहते काय पण दुखायचं राहिलं तर. हा हा आणि मग मी 9 तारखेपासून चालू केलं लावायला. हा हा. तर ते माझा आता घोटा आता कमी म्हणजे दुखतच नाही. आज अरे तर वा. मी वाचायला बसली ना हा. तर थोडासा दुखला जास्त नाही दुखला. अरे वा. हा. ते एक म्हणलं सांगावं तुम्हाला. किती छान ताई. म्हणजे बघा ना छोटं काय हा? सेवेनं म्हणजे काही काही ठिकाणी अशी चमत्कार होतो की दवाखाना करून सुद्धा फरक पडत नाही पण स्वामींच्या चमत्काराने अशक्यही शक्य होतं ताई. हा तेच ना. कारण बघा ना आता तुम्ही एवढा तुमचा घोटा सुजलेला दवाखान्यात गेला तरी काय राहीलच याची गॅरंटी. दवाखान्यात गेली औषधं खाल्ली की नाही तेवढ्या पुरतं राहायचा. हा. आणि तर औषधं झाली की नाही बंद हा. आपण वाचायला बसलो का नाही की परत चालू व्हायचं एकदम मोठा फुगायचा एकदम. अरे असं बाप. व्हायचं. म्हणलं असं काय झालं काय माहिती आणि गोळ्या पण खाऊन नाही उपयोग ना. हो ना म्हणून बरोबर. एक अनुभव ऐकलेला ना त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं विभूतीमध्ये तुम्ही गोमूत्र टाकून आणि ते लावा. हा हा हा. तर अरे वा. खरंच सांगू ते माझा फरक पडलाय त्याला थोडाफार. अरे वा. आणि तुम्ही किती दिवस ही सेवा केली? कुठली ही अजून मी चालूच आहे 9 तारखेपासून चालू केली ही लावायला. हा हा. अरे वा. हा. बरं झालं. पारायण झालं का नाही वाचून ते उभी ते पडते तारक मात्र हे झालं का नाही वाचून हा ती हा. आपली ती उभी ती पडलेली असते ती घ्यायची थोडंसं गोमूत्र टाकायचं आणि लावून बसते मी आता. आणि मला सकाळचा टायमिंग भेटत नाही ना वाचायला मी 2 वाजता बसते वाचायला. हा 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 हा. आत्ताशी माझं झालं बघा सगळं वाचून. हा. म्हणलं तीच तुम्हाला अनुभव सांगावा आणि ते सिलेंडरचं ते सांगावा तेवढं आपलं थोडं छोटासा आहे तो. नाही खूप छान आहे. लहान असो किंवा मोठा असो पण ताई स्वामींनी अनुभव देणं म्हणजे म्हणजे तसं भरपूर आहेत की असं माझं आता तारक मंत्र म्हणताना तो ग्लास फिरतो ताट फिरतं त्याच्या खालचं. अरे वा. मग तुम्ही त्याचा व्हिडिओ वगैरे काढलाय का ताई? नाही ना हो आता कोणच नाहीये नाही तर मला नाही ना तेवढं जमत व्हिडिओचं. हा हा. बरं बरं असू दे. असं आणि ह्याच्या दिव्यामध्ये हे संत्र्याची कोरी ती अरे वा. फुलं येतात द्राक्षाचे ते जसे द्राक्षाचा घड असतो नाही तसं त्या टाईपचं सुद्धा येतं. हा हा हा. असं आणि काय कळायला दोन 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 असं गोल गोल टिपके येते तर बघा दोन्हीकडे 2 आणि मध्ये ज्योत असते ते काय प्रकार आहे हो? ते डोळे. हो का? हम्म. अरे ती म्हणते असं काय मी म्हणते तसं पण येतं बघा ते काय कळायला. पुढून चंद्राची कोर असते आणि पाठीमागे डोळे आपल्याला दिसत असतात. नाही काय कळ नुसते डोळे येते ती काय कळलं नुसती चंद्राची कोर येते काय कळलं द्राक्षासारखं गोड घड येते तर हा हा. आणि बरंच काय काय येतं अहो ते मला काय एवढं सांगता येत नाही. हा हा. असं येतं.
पण स्वामींनी आकार दिला ना की आपली सेवा त्यांच्याजवळ पोहोचलेली असते ताई. हा तेच ना. हा तेच झालं ती. हा हा हा. खूप छान अनुभव स्वामींच्या सेवेत येत असतात ताई. हा तेच ना. तेच चा- म्हणलं थोडंफार तुम्हाला सांगावं परत. आणि लक्षात राहत नाही तेव्हा एवढं म्हणजे. हा हा. असं खूप होतं. अनुभव देतात स्वामी, पण ते आपण जेव्हा सांगायला लागतो ना तेव्हा लक्षात येत नाहीत पटकन. हा. आणि रात्री तर मला एकदा मला स्वप्न पडलेलं म्हणजे हा आता नाही पडलं, बरेच दिवस झालं पडलेलं त्याला. हा मी अशी भाकरी टाकती, हा भाकरी टाकत 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 गेली हा आणि भाकरी तव्यात टाकायच्या ऐवजी हा. ती आमची पुतणी आली म्हणजे का गं काकी काकी तुझ्या भाकरीवरती बघ स्वामींचं चित्र उमटलं या. अरे वा. हा हा असं म्हणजे स्वप्नातच. हा हा तर तिला म्हणलं जा मोबाईल घेऊन ये पटपट. हा आणि तेव्हा येत होता पाऊस. हा. पाऊस येत तर दुसऱ्या घरात मोबाईल होता ना. आणि तोपर्यंत ती भाकरी ही झाली ना. तुटली का तुटली नाही. मग? ती तिरवाज्यासारखी झाली नाही का ती भाकरी जास्त वेळ ठेवल्यानंतर हा म्हणजे हा 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 त्या बरोबर. टाईपची झाली. हा हा हा. त्यामुळे तो काय फुटूच काय आणि मी पडतीची जागी झाली. हा हा असं हा. म्हणजे असं म्हणजे आलं हे हा स्वप्न. त्यांनी दाखवून दिलं की भाकरीमध्ये आले होते ते. हा म्हणजे स्वप्नामध्ये आलंय बरं का ते. हम्म. असंच म्हणजे झालं ते. असं म्हणजे थोडंफार असं एक बारीक सारीक येतातच. हो ना हो ना. हम्म. स्वामी आपल्या बरोबर आहेत किंवा तुम्हाला त्यांनी त्याच्यामध्ये स्वप्नात दर्शन दिलं ताई. तेच ना. हम्म. असं बरंच म्हणजे येतं. आणि रात्री तर काय झालं बरं का, हम्म. आता मी झोपली हा पहाटच मला असं वाटतंय आणि आमच्या दिव्याला एकदम धूर 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 कशी आग 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 कशी धूरचं कसं येतं ती लोटा हा असं हा. असं 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 सगळं सगळं आलेलं. नाही म्हणले असं काय झालंय या. मला खाली येऊन बघा म्हणतात. बघ म्हणतात तेव्हा ह्याला काय झालंय घरात तुझ्या. हा हा. तर नुसतं असं 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 मी खाली येऊन बघते तर काहीच नाही त्या दिव्यामध्ये. दिवा तर एकदम शांत चाललाय. हा हा हा. असं काय असतंय. ते दिवामधून धूर म्हणजे साक्षात निघत होता का तुम्हाला स्वप्नात वाटलं तसं? स्वप्नातच की. हा हा हा. स्वप्नातच असा धूर असं येत होता असा स्वप्नातच. तुमच्याकडे म्हणजे येत होता का? माझ्याकडे नव्हता येतात दिव्यातच चालला असा वरतीच चालला. माझ्याकडे येत नव्हता काय नव्हता. असा वरतच चाललेला होता धूर. हा हा. आणि मी म्हणते असं काय आहे तर बघा म्हणते बघा. एवढंच माझं स्वप्न एकदम मी दारकडे जागी झाली. आणि हा. परत बघितलं तर काहीच नाही. देवा तर व्यवस्थित चाललाय हे असं म्हणजे मला काय कळलं नाही त्याचा अर्थ. हा हा. त्यामध्ये धुरामध्ये बहुतेक स्वामींचा आकार बनला असेल पण तुम्ही लक्ष दिलं नसेल. पण आता उठत तोपर्यंत झोपत नाही का. हा हा बरोबर आहे. उठून पाहते तर काहीच नाही मग असं असं झालं. हा हा. बाकी काय एवढं नाही. थोडंफार आपलं येतंय. आपली कशी म्हणजे आपण कसं सेवा करतो त्यावरती पण अवलंबून असतंय ना हो. हो ना बरोबर आहे ना. माझ्याकडून जास्त सेवा होत नाही ना. उशिरा आपलं म्हणजे जसं होईल तसं करते. चालेल चालेल. खूप छान अनुभव आहेत ताई. चालतंय. चालेल मी शेअर करते ताई. हो चालतंय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.